ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। मुंबई नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्त गाडीतील तिन्ही मृतदेहांची ओळख पटली। घरी खोटं सांगून तिन्ही तरुण निघालेले होते त्र्यंबकेश्वरला। अतिवेगाने झाला होता अपघात, मात्र खबर कोणालाच नाही। कसाऱ्याजवळील उंबरमाळी इथं एका नाल्यातील झुडपात मिळून आलेल्या अपघातग्रस्त कारमधील मृतांची ओळख पटली आहे। मुंबईहून त्र्यंबकेश्वरला निघालेल्या 3 मित्रांचा कसाराजवळ अपघात होऊन त्यांची रिट्स कार एका झुडपात आढळून आली होती। मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर एक कार नाल्यातील झाडाझुडपात पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती कसारा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने सदर कार व मृतदेह बाहेर काढण्यात आले। तीनही मृतदेह पूर्णतः कुजलेले असल्यामुळे गाडी नंबरवरून सदर मृत व्यक्तीचा शोध लागण्यास मदत मिळाली। गाडी नंबरवरून सदर कार ही अनिकेत चंद्रकांत कोपकर राहणार मालाड मुंबई येथील असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानंतर कारचे मालक अनिकेत कोपकर यांचा मयत यज्ञेश वाघेला मेहुणा असल्यानं पोलिसांना सांगितलं। दरम्यान मयत यज्ञेश वाघेला व त्यांचे 2 मित्र घरी खोटं सांगून सोमवारी रात्री मुंबईहून नाशिक त्र्यंबकेश्वरला निघालेले होते, मात्र त्यांचा दुर्दैवी अपघात झाला। यज्ञेश वाघेला वय 28, रजोनली राजन मुक्का शेख वय 29 राहणार कुर्ला, प्रवीण कुमार शंभूनाथ सिंग वय 27 राहणार पवईवरील मृतदेह या तरुणांचे असल्याची माहिती मिळाली। दरम्यान 4 दिवसानंतर अपघातग्रस्त वाहनाचा तपास लागल्यानं गाडीतील मृतदेह पूर्णतः कुजून गेले होते। अतिवेगानं वाहन चालवल्यामुळे किंवा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुढील तपास कसारा पोलीस करतात। ब्रेकिंग न्यूज मराठी, कसारा, शहापूर।